नमस्कार मंडळी, उपयुक्त मराठी चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मंडळी, आज आपण आयकर कायद्यातील कलम 80DD विषयी माहिती घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आयकर कलम 80DD संबंधी संपूर्ण माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, ज्यामुळे करदात्यांना आयकरात सवलत मिळवण्यासाठी या कलमाचा कसा उपयोग होईल आणि त्यामुळे आयकरात जास्तीत जास्त सूट कशी मिळेल हे लक्षात येईल. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. मंडळी, आधी आपण बघूया आयकर कलम 80DD मुळे कोणाकोणाला लाभ मिळतो. आयकर कलम 80DD अंतर्गत अशी व्यक्ती जी स्वतः आयकर भरते, अशी व्यक्ती जी भारतीय नागरिक आहे म्हणजे जी भारतात राहते, थोडक्यात अनिवासी भारतीय नाही, आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबात अशी एखादी व्यक्ती आहे जी दिव्यांग आहे आणि त्या दिव्यांग व्यक्तीच्या देखभालीसाठी संबंधित करदात्या व्यक्तीला काही खर्च करावा लागतो. अशा बाबतीत संबंधित करदात्या व्यक्तीला आयकर कलम 80DD अंतर्गत आयकरात वजावट मिळते. आता या संदर्भात किती खर्च केला तर वजावट मिळते, तर अशी काही मर्यादा आयकर कलम 80DD मध्ये दिलेली नाही. या उलट या कायद्यात दिलेल्या वजावटीच्या रकमेपेक्षा कमी खर्च जरी होत असेल तरी वजावट मात्र संपूर्ण रकमेची मिळते. उदाहरणार्थ 80DD या कायद्यानुसार वजावट 75,000ची मिळत आहे आणि खर्च जरी तुमचा 50,000 झाला असेल तरी वजावट मात्र संपूर्ण 75,000 रुपयाची मिळते. या कायद्यानुसार जी व्यक्ती दिव्यांग आहे आणि करदात्या व्यक्तीवर अवलंबून आहे अशा व्यक्तीला डिपेंडंट असं म्हणतात. तर अशा कोणत्या व्यक्ती कायद्यानुसार डिपेंडंट म्हणून धरल्या जाऊ शकतात? करदात्याचा जोडीदार म्हणजे पती किंवा पत्नी, मुलं, आई, वडील, भाऊ किंवा बहीण यापैकी कुणीही व्यक्ती जी दिव्यांग आहे आणि ज्यांच्यासाठी करदात्याला काही खर्च करावा लागत असेल अशा कुटुंबातील सदस्यांसाठी करदाता व्यक्ती आयकर कलम 80DD अंतर्गत वजावट मिळवू शकतो. आता बघूया किती प्रकारच्या दिव्यांगतेवर आयकर कलम 80DD अंतर्गत आयकरात सूट मिळते. आयकर कलम 80DD अंतर्गत खालील प्रकारच्या दिव्यांगतेवर आयकरात सूट मिळते. एक, संपूर्ण अंधत्व, डोळ्याने कमी दिसणे, कुष्ठरोग, श्रवण दोष किंवा ऐकायला कमी येणे, लोकोमोटर डिसेबिलिटी किंवा अस्थिव्यंग म्हणजे हाडं, सांधे किंवा स्नायूंचा अपंगत्व ज्यामुळे हातापायांच्या हालचालींवर मोठ्या प्रमाणावर प्रतिबंध येतो. त्यानंतर मानसिक दुर्बलता किंवा बुद्धीची वाढ योग्य प्रमाणात न होणे आणि मानसिक रोगी किंवा मानसिक आजार असणे. आता बघूया आयकर कलम 80DD अंतर्गत किती रुपयांची वजावट मिळते. मंडळी, आयकर कलम 80DD अंतर्गत जर संबंधित दिव्यांग व्यक्तीचं अपंगत्वाचं प्रमाण 40 ते 79% या दरम्यान असेल तर आयकरात 75,000 पर्यंत सूट मिळते आणि हेच प्रमाण 80% किंवा त्याहून जास्त असेल तर आयकरात 1,25,000 एवढी सूट मिळू शकते. त्यानंतर 80DD अंतर्गत आयकरात वजावटीचा दावा करण्यासाठी कुठकुठल्या गोष्टी आवश्यक आहेत. 80DD अंतर्गत आयकरात वजावटीचा दावा करण्यासाठी अनिवार्य अशी कुठलीच कागदपत्र नाहीत किंवा यासाठी केलेल्या उपचारासाठी झालेल्या खर्चाची बिल सुद्धा आवश्यक नाही. एक आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे संबंधित दिव्यांग व्यक्तीचं दिव्यांगतेचं सर्टिफिकेट असावं लागतं. मात्र हे सुद्धा अनिवार्य नाही, पण जर करदाता व्यक्ती कलम 80DD अंतर्गत वजावटीचा दावा करत असेल आणि भविष्यात आयकर अधिकाऱ्यांनी पुरावा म्हणून हे सर्टिफिकेट मागितलं तर ते देता यावं म्हणून ते आपल्याकडे असलंच पाहिजे. तसंच संबंधित सर्टिफिकेट अशा तज्ञ डॉक्टरांकडून घेतली असली पाहिजे जे एक तर न्यूरोलॉजी मध्ये डॉक्टर ऑफ मेडिसिन म्हणजे MD ची पदवी असलेले न्यूरोलॉजिस्ट आहेत, लहान मुलांच्या बाबतीत समान पदवी असलेले बालरोग तज्ञ न्यूरोलॉजिस्ट आहेत किंवा सिव्हिल सर्जन किंवा प्रमुख वैद्यकीय अधिकारी असले पाहिजेत. थोडक्यात अशा तज्ञ डॉक्टरांकडून सर्टिफिकेट मिळवावं लागेल तरच ते वैध धरलं जाईल. तसंच जर अपंगत्व तात्पुरतं असेल आणि विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा चाचणी किंवा तपासणी करणं आवश्यक असेल तर अशा बाबतीत ती तपासणी किंवा चाचणी करून घेऊन नवीन सर्टिफिकेट मिळवणं सुद्धा आवश्यक असेल. तसंच सर्टिफिकेटची मुदत संपली असेल तर नवीन सर्टिफिकेट सुद्धा मिळवणं आवश्यक असेल. या कलमांतर्गत आयकरात वजावटीचा दावा करण्यासाठी आयकर रिटर्न भरताना फक्त 80DD च्या रकान्यात संबंधित व्यक्तीला कायद्यानुसार जेवढी वजावट मिळू शकते ती रक्कम लिहावी लागते. थोडक्यात 80DD अंतर्गत वजावट मिळवायची असेल तर आयकर रिटर्न मात्र भरावाच लागतो. हीच एक अनिवार्य गोष्ट आहे.
मंडळी, इथं एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की चुकीची किंवा खोटी माहिती देऊन वजावट मिळवली आणि नंतर ती गोष्ट अधिकाऱ्यांकडून तपासणी दरम्यान पकडली गेली तर दंड आकारण्यात येतो. तसंच कायद्यानुसार इतर शिक्षा सुद्धा करण्यात येऊ शकते. तेव्हा खरी माहिती द्या, कारण थोड्या फायद्यासाठी दीर्घकालीन नुकसान करून घेणं नक्कीच फायद्याचं ठरणार नाही. तर मंडळी, आज इथंच थांबूया. आपल्याला आजच्या व्हिडिओच्या संदर्भात काही शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. तसंच चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. धन्यवाद.